नागपूरमधील पारडी परिसरातील रहिवासी असलेला 20 वर्ष तरुण प्रतीक राजू कारंडेकर जो 2025 मधील HB टाउन येथील एका खून प्रकरणातून 2 महिन्यांपूर्वी जामिनावर बाहेर आला होता. त्याची दगडाने डोके ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी संध्याकाळी घरातून मोटरसायकलवरून बाहेर पडलेला प्रतीक रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबियांनी शोध सुरू केला असता शुक्रवारी सकाळी वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिम्बायसिस कॉलेजच्या मागील झुडपांमध्ये त्याचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. प्राथमिक तपासात गुरुवारी रात्री प्रतीकने त्याच्या काही ओळखीच्या साथीदारांसोबत मद्यप्राशन केल्याचे आणि त्या दरम्यान झालेल्या वादातून आरोपींनी त्याच्या डोक्यावर दगडाने प्रहार करून त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. जुन्या खुनाचा सूड उगवण्यासाठी अथवा पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाली असावी असा संशय पोलिसांना असून या प्रकरणी वाठोडा पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. दिनांक 6/8/2026 रोजी सिम्बायोसिस कॉलेजच्या पाठीमागे सायंकाळी हा प्रकार घडलेला आहे. 7 तारखेला सकाळी 9:30 ते 10 वाजता सुमारास आम्हाला माहिती मिळाली की बाबा एक अनोळखी पुरुष इसम हा त्या मोकळ्या जंगलामध्ये पडलेला आहे. त्यानंतर आम्ही तात्काळ सदर ठिकाणी तपास पथक वगैरे सर्व आम्ही हजर झालो, वरिष्ठ अधिकारी हजर झाले. आम्ही पाहिलं तर एक साधारण 25 ते 30 वर्षाचा मुलगा जो आहे तो सदर शेतामध्ये पडलेला होता आणि त्याच्या डोक्यावरती जखमा होत्या, बाजूला दगड पडलेले होते 2 ते 3. त्या दगडाने त्याची हत्या केली असावी असा आमचा प्राथमिक अंदाज होता. आणि त्यानंतर आम्ही मग पूर्ण तपास पथक आणि हे सर्व कामाला लागलो. पोलीस स्टेशन मिसिंग शोध घेतला. बऱ्याच हे शोध घेतल्यानंतर सदरचा मुलाबद्दल आम्हाला ओळख पडली. त्या मुलाचं नाव आहे प्रतीक उर्फ आदी राजू करंडेकर, वय 20 वर्ष. हा पारडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहणारा मुलगा आहे आणि त्यानंतर त्याचे आम्ही बॉडी ताब्यात घेतली आणि पुन्हा सोपस्कर हे केल्यानंतर त्याला जे मारणार आहेत त्याच्याबद्दल आम्ही तपास केला असता असं पुढं आलं की त्याचे जे ओळखीचे मित्र आहेत, एक आवेश इक्बाल शेख आणि शाकिब शेख अब्दुल कलाम, हे दोघी देशपांडे लेआउटचे राहणारे आहेत की हे 2 दिवसापासून एकत्र फिरत होते. बऱ्याच वेळा ठिकाणी 1-2 ठिकाणी दारू वगैरे पिले. आणि यातील जो आवेश आहे आणि जो मयत आहे प्रतीक, या दोघांचं 1-1.5 वर्षापूर्वी गाडीच्या कट मारण्यावरून भांडण झालं होतं. त्याच्यामध्ये त्या मीनवाईल 1 वर्षामध्ये त्यांचं 1-2 वेळा बाचाबाची पण झाली होती. त्या कारणावरून सदरचा हे अपघात मृत्यूचा प्रकार म्हणजे खुनाचा प्रकार घडलेला आहे. यातील 2 आरोपीला आम्ही तात्काळ घटना घडल्यानंतर साधारण आम्हाला समजल्यानंतर 3 तासामध्ये आम्ही दोन्ही आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. आणि त्यांच्याकडून आम्हाला ही माहिती मिळाली की मागील झालेलं भांडण आणि 2 दिवसापासून एकत्र फिरत होते आणि त्या दिवशी हे आवेश, शाकिब आणि हे प्रतीक हे एकाच बाईकवरती सदर ठिकाणी आले होते. तिथेही बसले आणि तिथे त्यांनी दारू सेवन केलं आणि त्या दारू सेवन केल्यानंतर मग त्यांच्यामध्ये पुन्हा तिथे वादविवाद झाले आणि त्या वादामध्ये यातील आवेश आणि शाकिब जो आहे यांनी तिथे पडलेले दगड ज्या उचलून त्याच्या डोक्यात घालून त्याची हत्या केल्याचं पुन्हा उघड झालेलं आहे. आणि मग सदर दोन्ही आरोपींना आम्ही अटक केलेली आहे, कारण मान्य न्यायालयासमक्ष हजर केलं आणि त्यानंतर त्यांचा 5 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आलेला आहे. तर देखील सदर गुन्ह्यात आणखी कोण आहे का किंवा आणि कोणी यात सामील आहे का, याच्यामध्ये काही कट आहे का, याबाबत सखोल तपास करीत आहोत. यातील जो मयत आहे प्रतीक उर्फ राजू करंडेकर, याच्यावरती मागील वर्षी पारडी पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्याच्यामध्ये तो सध्या जामिनावर बाहेर आहे गेल्या जून महिन्यापासून आणि त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आलेली आहे. तसेच यातील जो शाकिब अब्दुल शेख जो आहे हा सुद्धा रेकॉर्डवरील आरोपी आहे. याच्यावरती कळमना पोलीस स्टेशन, सोनेगाव, वाठोड्यावर सुद्धा एक 300 पोक्सोचा गुन्हा दाखल आहे, 376चा गुन्हा दाखल आहे, चोरीचे 4 ते 5 गुन्हे दाखल आहे. हा रेकॉर्डवरील आरोपी आहे.